मी एकच सांगतो, सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे असतात, पण का निर्णय घेतात? हा आम्ही एवढा मोठा निर्णय टोकाचा का घेतला? का निर्णय घेतला? कारण तेवढं मोठं कारण, तेवढी टोकाची भूमिका तुम्ही घेतली आम्हाला संपवण्यासाठी। मी चॅनलला पण म्हटलेलं आहे, मी आपल्याला वस्तुस्थिती सांगतो, सत्य परिस्थिती सांगतो। मी त्या सरकारमध्ये होतो, प्रताप सरनाईक पण होते, सगळे आमचे संजय केळकर विळकर सगळे होते, गीता जैन तिकडे आहे, मंदाताई आहे। काय परिस्थिती होती? 2.5 वर्ष कुणाला कोण भेटत होत? काही नाही, न भेटणं तर दूर, बोलणं तर दूर, कधी कुणाचा पेपर हातात घेणं तर दूर। असं पेपर यायचा ते आशिष सिंगकडे, याला द्या। असं कधी सरकार चालतं का? घरात बसून सरकार चालतं? फेसबुक लाईव्ह करून सरकार चालतं? मुख्यमंत्री पद हे किती मोठं आहे, 24 तास माणूस जागा पाहिजे, जागृत पाहिजे, असं चालत नाही सरकार। आम्ही त्यांना सांगितलं, हे सरकार आपलं चुकीच्या पद्धतीने चाललंय। आपण शिवसेना भाजपचं गठबंधन सरकार जे होतं, आपण निवडून शिवसेना भाजपवर आलो, त्याच्यावर सरकार करूया। पण त्यांना 5 वर्ष तिकडे बसायचं होतं खुर्चीवर, 5 वर्ष। मला आता 2.5 वर्ष होतील, आपण सोडून देऊ। मोदीजींना पण सांगून कबूल करून आले, आणि इकडे 12 बीजेपीच्या लोकांना सस्पेंड केलं का? तर संख्या कमी व्हावी म्हणून। तुम्हाला मी सांगतो, तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल मीडियामध्ये, 4-5 लोकांना जेलमध्ये डांबण्याचा त्यांचा प्लॅन झाला। त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस पण होते। मला स्वतः त्यांनी सांगितलं, देवेंद्रचं सगळं माझ्याकडे आलेलं आहे, त्याच्या भावाचं आलेलं आहे, त्याच्या मिसेसचं आलेलं आहे। आता मी काय देवेंद्रला सोडत नाही, मी घालतो जेलमध्ये। त्याच्या आधी केळकरांना माहिती आहे ना, आपला तो गिरीश महाजनचा तर मोका फिट झाला होता। मला असं काही करणं योग्य नाही। नाही, मला आता करायचं काय करायचंय म्हणजे बीजेपीला घाबरवायचं, त्यांचे लोक आतमध्ये घालायचे, आणि 20, 25, 30 लोक बीजेपीचे आमदार फोडायचे। प्लॅन पूर्णपणे तयार होता। आता मी म्हणालो, हा प्लॅन तयार सक्सेस झाला तर माझा प्लॅन फेल व्हायचा। मग मी सांगितलं आपने को, आणि त्यांनी त्याला मला, बघा देव आपल्या परमेश्वर आपल्या पाठीशी असतो, आणि त्यांना ते काय अवदसा आठवली, आणि वर्धापन दिनामध्ये त्यांनी नको नको ती भाषा वापरली। आईचं दूध विकणारी लोक टोळी काय काय केलं, आणि मला लोकसभा, आपल्या राज्यसभा, विधान परिषदेच्या प्रक्रियेतून अगदी बाहेर असं पडून दिलं। अरे काय एवढा फेकाव आहे का मी? एवढं हलक्याने तुम्ही मला घेता? तुम्ही मला ओळखलं नाही। श्रीकांतच्या आईला मी जेव्हा सांगितलं हे सगळं, तेव्हा ती मला बोलली, बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही, त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही। मी बोललो, बघ हे सगळ्या अशा गोष्टी आहेत, या लोकांना आत घालून पार्टी फोडायची आणि मलाही संपवायचं, माझी सुरक्षेचा विषय असेल, माझ्या एका केसमध्ये नाव घालण्याचा विषय असेल, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आणि माझा एका केसमध्ये खोटं नाव गोवण्याचा प्रयत्न, ते कारस्थान त्यांनी केलं। कसं राहणार एकनाथ शिंदे? राजकीय अस्तित्व संपवणं हे काही सोपं नसतं। मी कोणाच्या आडवा पण नव्हतो, मी कधी कोणाकडे कधी पद मागितलंही नाही। आनंद दिघे साहेबांनी मला हे उभं केलं। जेव्हा मी कोल्हापूर झालो होतो, जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा एका दुःखद प्रसंग आला, तेव्हा माझ्या पाठी दिघे साहेब उभे राहिले, बोले उभा राहतो आता एकनाथ, तू पुढे ये, बाहेर ये, आता तू लोकांसाठी काम करायचं, समाजासाठी काम करायचं। शब्द आजही माझ्या कानात आहे, कधी मी मागितलं नाही, मी सभागृह नेता पण मागितलं नाही। जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा मला त्यांनी बोलवून घेतलं, टेंबी नाक्यावर खांद्यावर माझा हात टाकला, ते झाड आहे वीर तिकडे घेऊन गेले, मला म्हणाले एकनाथ तुला मी जबाबदारी देणार आहे। मी बोलले साहेब नाही मी पार पाडू शकत, मी आता माझी ती मानसिकता नाही आहे तेवढी। मला बोले तू नाही म्हणू नकोस, मला फार त्यांनी आग्रह केला, ते माझ्यासाठी दैवत होतं, मी त्याचा शब्द मोडू शकत नव्हतो। मला थोडा अवधी द्या, आणि मग मला त्यांनी थोडं आणखी मला
तेवढी ताकद माझ्यात नाही आहे. मग त्यांनी मला सांगितलं, नाही तू सांभाळशील, मला विश्वास आहे. मग मी वैष्णोदेवीला जाऊन दर्शन घेऊन आलो. मला सभागृह पद त्यांनी देऊ केलं, पत्र तयार केलं. आता ते सिनेमात जे तो मगाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिलं, सगळं खोटं आम्ही दाखवलं. आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे, कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिघे साहेबांनी. त्यांनी राजीनामा दिला नाही. ते बोले राजीनामा दे आणि टेबलवर ठेव. त्यांनी दिला नाही. तो रघुनाथ मोरेंच्याकडे गेला. त्यांना सांगितलं हे काय चालू आहे, माझं पद काढून घेत आहेत. मोरे साहेब खूप समजदार होते. त्यांनी निर्णय घेतला, तो काही जाणीवपूर्वक घेतलेला आहे, विशिष्ट परिस्थितीत घेतलेला आहे. तू बिलकुल काय इकडे तिकडे काय बोलू नको. दिघे साहेबांना देखील नको नको ते बोलला. तो सगळं बोलला, दिघे साहेबांनाही बोलला. हे आम्हाला सगळं माहिती आहे. मला पद नकोच होतं. मी शेट्टी साहेबांना सांगितलं, साहेब असं करू नका. साहेबांनी त्याला बोलून मग साहेबांच्या भाषेत आनंद आश्रमात आतल्या खोलीमध्ये हे करायला लागलं. आम्ही सिनेमात दाखवलं ते एवढं उलट चांगला दाखवलं आम्ही एकदम. पण चांगला नाही तो, बिलकुल नाही. मगाशी नरेशने सांगितलं ते बरोबर. मला काल एका पत्रकाराने विचारलं, 2 शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील? तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील. तर मला असली कोण आहे? बोल नरेश. नकली कोण आहे? बोलतो तो नकली. कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली. दिघे साहेबांना त्यांनी कायम त्रास दिला. दिघे साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना संजय केळकर यांना पण माहित आहे की ते व्यक्त करायचे. आणि म्हणजे एवढे इमोशनल व्हायचे की मी एवढं करून सुद्धा मला काय उपयोग आहे. आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी उभे करा. दिघे साहेबांचं कोण टिकणार? त्यांचं देव मानत होते. बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती. आणि त्यांच्यासमोर तुम्ही याला उभं कर त्याला उभं कर असं करून चालते का कुठं? आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते. त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं. एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून घेणं त्याच्या जीवाला काय वाटेल? तो तर आत्महत्याच करेल. आणि त्याच्यासाठी तर मग कुणीतरी सांगितलं, दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील. मग ते थांबले. राज ठाकरेंच्या बद्दल जेव्हा दिघे साहेबांनी म्हणाले, अरे कुणाला विचार करताय नेता बनवायचं? उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती, अभिजित इकडे आहे म्हणून सांगतो, त्याचा साक्षीदार मी आहे. जेव्हा दिघे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं, बोले या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे, त्यांच्याबद्दल पण विचार करा. फटाफट दिघे साहेबांना फोन आले. दिघे साहेब गाडीत बसले, 2 दिवस कोणाला भेटले नव्हते. एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला त्याच्या मागे कोण आहे? दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं. ते म्हणाले, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? मला त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणारा दोन्ही हाताने, त्या शाखेमध्येच राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही. मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो. परंतु शेवटी नाईलाज काम करावं लागलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या सांगण्याचा उद्देश एवढा आहे की दिघे साहेब हा ठाणे जिल्हा आहे आपला, आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. तुम्हाला वाटत होतं की ठाणे आपल्याला मिळणार नाही, पण मी वरिष्ठ पातळीवर सांगितलं, ठाणे यांच्याबद्दल आमचं इमोशन आहे, आनंद दिघे साहेबांची संवेदना आहे. एक मतदारसंघ महत्वाचा नाहीये, बीजेपी आणि शिवसेना एकच आहे. मी जेव्हा हा कार्यक्रम केला, मोठा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी तुमच्या वरिष्ठांना सांगितलं
मी माझं काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमचं काम करा. आणि मग त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण, खरी शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्या हातात दिला. म्हणून मी मोदी साहेबांना आणि अमित भाईंना खूप धन्यवाद देतो की ते ताकदीने मागे उभे राहिले. नड्डाजींना धन्यवाद देतो ताकदीने. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 99237162262, 94235254227 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.